जय श्रीराम मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि तुमचं ट्रेडिंग करिअर चेंज करणारा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे बघायचं आहे. जर तुम्हाला ट्रेडिंग करताना सायकोलॉजिकल किंवा माइंडसेटचे प्रॉब्लेम येत असतील, जर तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये जास्त वेळ थांबू शकत नसाल, तर तुमची सायकोलॉजी आणि तुमचा माइंडसेट ग्रो करण्यासाठी आपण एक सिरीज घेऊन येत आहोत. 21 डेज चॅलेंजची सिरीज घेऊन येत आहोत. या 21 डेज चॅलेंजला तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आपण आपल्या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून यातून 21 डेज चॅलेंज आपण चालवणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जॉईन होणं गरजेचं आहे. तर या 21 डेज चॅलेंजचे रूल्स काय काय असणार आहेत, रूल्स आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे, जे की आपण आपल्या लाईव्हमध्ये त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जर बघायचं म्हणलं तर तुम्ही इथं बघू शकता की आपण आपल्या व्हिडिओचं नाव जे आहे काय की 21 डेज चॅलेंज नाव दिलेलं आहे. तर आता आपण रूल बघणार की सगळ्यात पहिल्यांदा रूल कोणता असणार आहे. आता इथे जर बघितलं तर आपलं हे जे चॅलेंज आहे हे बुधवारपासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे 28 फेब्रुवारी पासून ते 19 मार्चपर्यंत आपलं हे जे चॅलेंज आहे हे चॅलेंज आपलं चालणार आहे. तर या चॅलेंजमध्ये आपण डेली ट्रेड लिमिट ठरवणार आहे की डेली ट्रेड लिमिट आपली किती असणार आहे. आपली डेली ट्रेड लिमिट जी असणार आहे ती फक्त एकच ट्रेड असणार आहे आणि एक ट्रेडच्या वर आपल्याला ट्रेड कोणताही घ्यायचा नाही. म्हणजे आपली डेली ट्रेड लिमिट फक्त एक असणार आहे. रिस्क ॲज पर कॅपिटल जर आपण बघायचं म्हणलं, जर तुमचं कॅपिटल 10K असेल, 10K ते 20K असेल तर तुम्हाला 700 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला तुमची रिस्क घ्यायची आहे. जर तुमचं कॅपिटल 30K पासून 50K असेल तर तुम्हाला जी काही रिस्क घ्यायची आहे ती 1.5K ते 2K पर्यंत रिस्क घ्यायची आहे. आणि जर तुमचं कॅपिटल 50K to 1 lakh असेल तर तुम्हाला 2K पासून 30K पर्यंत तुम्हाला तुमची काय रिस्क असेल ती रिस्क घ्यायची आहे. आणि याच्यापेक्षा जर तुमचं जास्त कॅपिटल असेल तर तुम्ही आपण जो काय रेशो सांगितला तो रेशो कॅल्क्युलेट करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची रिस्क ठरवू शकताय. जो काय रिस्क रिवॉर्ड रेशो जो घ्यायचा आहे आपल्याला तो फक्त 1:1 घ्यायचा आहे. एक 20 दिवसांसाठी आपण रिस्क रिवॉर्ड रेशो फक्त 1:1 घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा जर SL 20 रुपयाचा असेल तर तुम्हाला टार्गेट सुद्धा 20 रुपयांचंच घ्यायचं आहे. 1:2 साठी किंवा 1:3 साठी आपल्याला थांबायचं नाही. या 21 दिवसांमध्ये एक गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा की 1:1 तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे. जर 20 रुपयांचा स्टॉप लॉस तर 20 रुपयांचं टार्गेट. तर ट्रेड लिमिट जे काय आपलं असणार आहे ते डेली फक्त एकच ट्रेड लिमिट आपलं असणार आहे. आणि जी स्ट्रॅटेजी असणार आहे, ज्या स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्ही ट्रेडिंग करणार ती स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सिंगल स्ट्रॅटेजीवर काम करायचं आहे. अजिबात कोणत्याही प्रकारची स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करायचं नाही. फक्त एका स्ट्रॅटेजीवर आपल्याला 21 दिवसांसाठी काम करायचं आहे. आणि जे सेक्टर काय असणार आहे ते सेक्टर, एनी सेक्टर, तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये काम करू शकता. पण कोणत्याही सेक्टरमध्ये काम करू शकता, पण जे सेक्टर चूज करणार आहे, जर तुम्ही बँक निफ्टी चूज केली तर तुम्हाला 21 दिवसांसाठी फक्त बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे. जर तुम्ही निफ्टी चूज केली तर 21 दिवसांसाठी तुम्हाला फक्त निफ्टीमध्ये काम करायचं आहे. आणि जर तुम्ही स्टॉकमध्ये जर काम करत असाल तर ज्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करता आदल्या दिवशी नेक्स्ट डेला तुम्हाला फक्त एका कोणत्या तरी स्टॉकमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. 2 किंवा 3 ट्रेड आपल्याला प्लॅन करायचे नाहीत. फक्त आपल्याला जे ट्रेड प्लॅन करायचे आहे सिंगल डे, फक्त एका दिवशी एकच ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि कोणत्याही एका स्ट्रॅटेजीचा यूज करून तुम्हाला 21 दिवसांसाठी ट्रेडिंग करायचं आहे. मला जर तुम्ही विचारत असाल की कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता तर मी तुम्हाला निफ्टी 50 सजेस्ट करेन की तुम्ही निफ्टी 50मध्ये जर काम केलं तर बेटर होईल. कारण यामध्ये व्हॉलेटिलिटी कमी असते आणि जर तुमच्याकडे कॅपिटल जर कमी असेल तर तुम्हाला माझं सजेशन राहील की तुम्ही निफ्टी 50मध्ये काम करा. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही 21 दिवस कंप्लीट 21 दिवस मी जे काही रूल्स दिलेले आहेत, कॅपिटलवर जी काही रिस्क घ्यायची आहे ती रिस्क दिलेली आहे आणि जे काही आपण रिस्क रिवॉर्ड रेशो दिलेला आहे अगदी त्या पद्धतीने तुम्ही जर 21 दिवस जर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर मला खात्री आहे 21 दिवसानंतरचा जो तुमचा रिझल्ट असणार आहे ना तो रिझल्ट 100% ग्रीनमध्ये असणार आहे. हे जे काही 21 दिवसांचं चॅलेंज आहे हे 21 दिवसांचं चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि तयार राहा. तुम्ही हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी 28 फेब्रुवारीपासून हे चॅलेंज स्टार्ट होईल आणि 19 मार्चपर्यंत हे चॅलेंज 19 मार्चला हे चॅलेंज संपेल. पूर्ण 21 दिवसांचा कालावधी आहे. 21 दिवसांमध्ये आपल्याला सगळे रूल्स स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब किंवा लाईक जर केलं नसेल, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.